नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आयोनिक इक्विलिब्रियम या चॅप्टरला पूर्णपणे संपवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ हा 30 मिनिटं तर 1 तासाचा असू शकतो. सर्वांनी व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. मी तुम्हाला इकडं खात्री देतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर या चॅप्टरमध्ये येणारे सर्वचे सर्व प्रश्न तुमच्याकडून अटेम्प्ट होणार आहे. तुमची जी कन्सेप्ट असणार आहे ती पूर्णपणे क्लिअर होणार आहे. असेच पूर्ण 16 चॅप्टर्सचे व्हिडिओ आपण वन शॉट लेक्चर किंवा एका व्हिडिओमध्ये 2 चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या एक्झामच्या अगोदर 16 धड्यांचे तुम्हाला व्हिडिओ दिले जाणार. ते व्हिडिओ जर का तुम्ही व्यवस्थित एकाग्रतेने बघितले, तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला केमिस्ट्री हा विषय अवघड न वाटता बोर्डामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता येणार. ठीक आहे. आपल्या मित्रांपर्यंत एक मदत पोहोचवण्याचे कार्य तुमचं देखील आहे की ज्याच्यामुळे त्याच्या मार्कांमध्ये वाढ होईल. ठीक आहे. आता आज आपण आयोनिक इक्विलिब्रियम या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आता सुरुवातीला कुठलाही जो सबस्टन्स असतो त्याचे मुख्य 2 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 2 प्रकार असतात. एक असतो इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो नॉन इलेक्ट्रोलाइट. तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? जो पण पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर ब्रेकडाउन होतो, डिसोसिएट होतो, तुटतो, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर जो तुटत नाही त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलाइट जो असतो त्याचे पुन्हा मुख्य 2 प्रकार असतात. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक असतो वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? पाण्यामध्ये जेव्हा त्याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पूर्णपणे डिसोसिएट होतो. थोडा सुद्धा शिल्लक राहत नाही. कंप्लीटली डिसोसिएट होतो. कंप्लीटली ब्रेकडाउन होतो. तेव्हा त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? याला पाण्यामध्ये टाकतो पण हा पूर्णपणे डिसोसिएट, ब्रेकडाउन, तुटत नाही. तो पार्शियली डिसोसिएट होतो तेव्हा त्याला आपण वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. आता काही एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे आणि वीक इलेक्ट्रोलाइटचे जे अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढील कन्सेप्ट समजण्यासाठी. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो असणार आहे त्याचे 2 मुख्य उदाहरणार्थ असतात. एक असतो आपला स्ट्रॉंग ऍसिड आणि दुसरा असतो आपला स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस हे एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे. जे वीक इलेक्ट्रोलाइट असतात त्यांचे 2 एक्झाम्पल्स असतात. वीक ऍसिड आणि वीक बेस. तर स्ट्रॉंग ऍसिड कुठले कुठले असतात? HCl असतो, H2SO4 असतो, HNO3 असतो. हे तिन्ही देखील स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. हे सर्व स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. त्याच्यानंतर स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस मध्ये NaOH आला, KOH आला. हे दोन्ही देखील स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल्स असतात वीक ऍसिड आणि वीक बेस. आता वीक ऍसिड सांगितल्याप्रमाणे काय असणार आहे? तो पार्शियली डिसोसिएट होणार, ब्रेकडाउन होणार. त्याचे उदाहरणार्थ असणारे HCl असणार, H2CO3 असणार आहे, एसिटिक ऍसिड असणार आहे. ठीक आहे. त्याचसोबत वीक बेसचे एक्झाम्पल NH4OH असणार, COOH असणार आहे. ठीक आहे. हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून पुढे हायड्रोलिसिस झाले, बफर झालं, हे जे साल्ट झाले, या ज्या कन्सेप्ट आहेत त्या इकडनंच ओरिजिनेट होणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय? आता बघा जेव्हा आपण कुठल्याही सोल्युशन मध्ये कुठला तरी घटक टाकतो तेव्हा त्या घटकाचे डिझॉल्व्ड होण्यापूर्वी म्हणजे ब्रेकडाउन होण्यापूर्वी काहीतरी मोल्स असतात. बरोबर आहे. म्हणजे काही मोल्स हे त्याच्या ब्रेकडाउन होण्या अगोदरचे असतात आणि काही मोल्स ब्रेकडाउन झाल्यानंतरचे असतात. ठीक आहे. मग तुम्हाला इथे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे लक्षात ठेवायचे की जेव्हा नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट होतात आणि जेव्हा पूर्ण नंबर्स ऑफ मोल्स असतात त्यांचा जो रेशो असतो त्यांना आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतो. किंवा एवढंच लक्षात ठेवा the ratio of number of moles dissociated to the total number of moles is known as a degree of dissociation. आता बघा अनेक वेळेस प्रश्न विचारला जातो की आम्हाला तुम्ही पर्सेंटेज अल्फा सांगा. पर्सेंटेज अल्फा म्हणजे काय? पर्सेंटेज डिग्री ऑफ डिसोसिएशन. तेव्हा तुम्हाला काय करायचं? याच इक्वेशनला 100 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. ठीक आहे. हे झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन. याच्या फॉर्म्युल्यावर बेस्ड प्रश्न येऊ शकतो.
पुढे अत्यंत महत्वाची गोष्ट आता आपण बघतोय. आता आपल्याला बघायचंय ऍसिड आणि बेस. आता बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, ऍसिड आणि बेसेसची डेफिनेशन जी असणार आहे, ती 3 वेगवेगळ्या थिअरीजने दिली, 3 वेगवेगळ्या सायंटिस्टने दिली. त्यांमध्ये सर्वात प्रथम सायंटिस्ट जो होता, तो होता अरेनियस. आता अरेनियसने त्याची थिअरी सांगितली, त्याला म्हटलं अरेनियस थिअरी. आता अरेनियस बोलला, की ऍसिड एक असा पदार्थ असतो, की ज्याच्यामध्ये हायड्रोजन हा असतो. उदाहरणार्थ घेऊया. आता HCl ला जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा तो ब्रेकडाऊन झाला H प्लस आणि Cl मायनस मध्ये, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये H प्लस होता का सर? होता. मग HCl ऍसिड आहे का सर? आहे. म्हणजे अरेनियसने एवढंच सांगितलं की ज्याच्यामध्ये H प्लस असणार आहे त्याला आम्ही ऍसिड असं म्हणणार आहे. त्याने दुसरी गोष्ट काय सांगितली सर? बेस विषय. आता त्याने बेस विषय असं सांगितलं की बेस हा एक असा पदार्थ असणार आहे ज्याच्यामध्ये OH मायनस असतो. तर उदाहरणार्थ द्या आम्हाला ओके. आता NaOH आहे. NaOH ला आपण पाण्यामध्ये टाकलं. पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो 2 आयन्स मध्ये ब्रेकडाऊन झाला. एक होता Na प्लस आणि दुसरा होता OH मायनस. हे 2 आयन्स मध्ये ब्रेकडाऊन झाला सर. मग आता इथं जर का बघायचं झालं तर याच्यामध्ये OH मायनस आहे का सर? आहे. मग NaOH काय झाला सर? बेस झाला. मग तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की अरेनियसने सांगितलं की H प्लस असणारा ऍसिड आणि OH मायनस असणारा बेस असणार आहे. पुढची थिअरी आली ब्रॉन्स्टेड लॉरेंट थिअरी. आता ब्रॉन्स्टेड लॉरेंट थिअरीने काय सांगितलं? कॉमन सेन्स नुसार त्यांनी एवढं सांगितलं की ऍसिड म्हणजे एक असा पदार्थ असणार आहे की जो दुसऱ्याला प्रोटॉन डोनेट करणार आहे. जो दुसऱ्याला काय डोनेट करणार आहे? प्रोटॉन. आता प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारा. तुम्हाला प्रोटॉन इथं कन्सिडर करायचं H प्लस. लक्ष द्या. अरेनियसने H प्लस कंटेनिंग सबस्टन्सला ऍसिड म्हटला. या लॉरी ब्रॉन्स्टेडने किंवा ब्रॉन्स्टेड लॉरेने सांगितलं की जो दुसऱ्याला प्रोटॉन देणारे H प्लस देणारे त्याला आम्ही ऍसिड म्हणणार आहे. आणि जो दुसरा प्रोटॉन घेणारे ऍक्सेप्ट करणारे H प्लस ऍक्सेप्ट करणारे त्याला काय म्हणणार आहे सर? आम्ही बेस असं म्हणणार आहे. ठीक आहे सर. एक्झाम्पल देऊन आम्हाला सांगा. ओके, एक्झाम्पल देतो. आता सर्वांनी अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इकडं काय होतं? आपल्याकडे HCl होता. ठीक आहे. त्याला आपण काय केलं? पाण्यामध्ये ऍड केलं. आता हा जो HCl होता तो H प्लस आणि Cl मायनस मध्ये ब्रेकडाऊन झाला. ठीक आहे सर. एवढी गोष्ट कळाली. आता हा H प्लस कशासारखं काम करणार आहे सर? ऍज अ प्रोटॉन. तर प्रोटॉन आहे म्हणजे तो प्रोटॉन त्याच्याजवळ असणारा काय करणार आहे सर? तो डोनेट करणार आहे. तर कोणाला डोनेट करणार आहे सर? तो पाण्याला डोनेट करणार आहे. पाण्याकडे 2 एच होते सर, आता 3 एच होणार आहे. 1 एच ऍड झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजे सर इकडे H3O प्लस तयार झाला आणि उरलेला Cl मात्र आपण ऍज इट इज लिहिला. ठीक आहे. म्हणजे HCl ने H प्लस होता, प्रोटॉन होता, तो डोनेट केला. आत्ताच वर सांगितलं मी, जो प्रोटॉन डोनेट करणार आहे त्याला आपण ऍसिड म्हणणार आहे आणि जो ऍक्सेप्ट करणार आहे त्याला आपण बेस म्हणणार आहे. आता पुढे मी तुम्हाला एवढी महत्वाची गोष्ट सांगतो, कॉन्जुगेटेड ऍसिड आणि कॉन्जुगेटेड बेस काय असतं ते समजून घ्यायचं. लक्ष एकदम व्यवस्थित द्या. ही कन्सेप्ट जी आहे कॉन्जुगेटेड ऍसिड आणि बेसची, ही तुमच्या नीटच्या एक्झामला, सीईटीच्या एक्झामला आणि JEE सारख्या एंट्रन्स एक्झामला विचारले जाते. आता बघा, आता ज्या वेळेस या रिएक्टंट साइडला, इकडे जी साइड असते तिला रिएक्टंट साइड म्हणतो. रिएक्टंट साइड वाला ऍसिडने जेव्हा त्याचा H प्लस याला दिला तेव्हा तो HCl चं कन्व्हर्जन Cl मायनस मध्ये झालं आणि वॉटरचं कन्व्हर्जन H3O प्लस मध्ये झालं. H3O प्लस म्हणजे हायड्रोनियम आहे. मग आता इकडे जर का बघायचं झालं तर प्रोटॉन कोणाकडे? Cl कडे आहे का? नाही सर. H3O प्लस कडे आहे का सर? आहे. म्हणजे या केसमध्ये ऍसिड सारखं काम हायड्रोनियम आयन किंवा H3O प्लस करणारे आणि या केसमध्ये बेस सारखं काम Cl मायनस करणारे. म्हणजे इकडं जो ऍसिड HCl होता आता तो इकडं H3O प्लस आहे. इकडं जो बेस H2O होता आता इकडं जो बेस Cl मायनस आहे. मग इकडचा हा ऍसिडला मी 1 क्रमांक दिला, इकडच्या ऍसिडला मी 2 क्रमांक दिला. ठीक आहे. इकडं जो बेस होता मी त्याला 2 क्रमांक दिला, इकडं जो बेस होता त्याला मी 1 क्रमांक दिला. मग अशा पद्धतीने ही एका ऍसिडची आणि दुसऱ्या बेसची जी जोडी असणार आहे तिला आपण कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर पहिली म्हणणार आहे आणि ह्या दुसऱ्या ऍसिडची आणि दुसऱ्या बेसची जोडी जी असणार आहे तिला कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर आपण दुसऱ्याची म्हणणार आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात एवढं जरी लक्षात ठेवलं तरी कॉन्जुगेटेड ऍसिड क्लिअर होणार.
पुढे पुढे लेविस सायंटिस्ट आला. आता लेविसने देखील ऍसिड आणि बेसची कन्सेप्ट सांगितली. इथं तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय ऍसिडचा पहिला अल्फाबेट ए असतो. आता लेविसने सांगितलं की ए म्हणजे ऍक्सेप्ट. ट्रिक काय लक्षात ठेवायची? ए म्हणजे ऍक्सेप्ट. काय करणार आहे तो? ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठलाही सबस्टन्स जो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो त्याला आम्ही ऍसिड असं म्हणतो सर. आणि कुठलाही सबस्टन्स जर काही ऍक्सेप्ट करतो तर दुसरं काय करतो सर? डोनेट करतो आणि त्याला आम्ही बेस असं म्हणतो. तर एक्झाम्पल देऊन सांगा. ओके देऊया. आता झालं काय की इकडं आपल्याकडे अमोनिया होता. अमोनिया जवळ त्याचे 2 लोन पेअर्स होते. आता याने काय केलं स्वतःजवळ असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हायड्रोजन सोबत शेअर केले आणि हायड्रोजन सोबत शेअर केल्यानंतर त्यांनी बॉन्डिंग बनवली. मला इथे एवढंच सांगायचंय की हायड्रोजनने याच्या जवळचे इलेक्ट्रॉन्स काय केले असणार? ऍक्सेप्ट केले असणार. पण जो पण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो तो काय होतो सर? ऍसिड होतो. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. याने इलेक्ट्रॉन काय केले सर? डोनेट केले अमोनियाने. इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हटल्यावर तो काय झाला सर? बेस झाला. म्हणजे लेविसने सांगितलं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा ऍसिड असणार आणि इलेक्ट्रॉन डोनेट करणारा तर बेस असणारे हे लेविसने सांगितलं. पुढे जाऊ. आता पुढे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक मार्कला प्रत्येक वेळेस बोर्डाला प्रश्न एमसीक्यू मध्ये विचारला जातो की वॉटर ऍसिडिक असतो, बेसिक असतं, न्यूट्रल असतं, काय असतं नेमकं? तर विद्यार्थी मित्रांनो वॉटर जे असतं ते ऍसिड सारखं पण काम करतं. वॉटर जे असतं ते बेस सारखं पण काम करतं. म्हणजे वॉटर ऍसिड सारखं पण असतं, बेस सारखं पण असतं आणि त्यालाच आपण एम्फोटेरिक असं देखील म्हणतो. म्हणजे वॉटरचं नेचर कसं असतं हे तर प्रूफ करून दाखवतो. आता पहिले जे केस होते त्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलं, वॉटरमध्ये आपण अमोनिया टाकला. आता झालं काय की या केसमध्ये वॉटरने H प्लस दिला आणि अमोनियाने H प्लस घेतला म्हणजे वॉटरमध्ये H आणि OH होता. आता H प्लस दिला म्हटलं त्याच्याकडे शिल्लक फक्त OH राहिला. इकडं OH मायनस दिला आणि याने एक H घेतला म्हटल्यावर NH4 प्लस झाला. ठीक आहे. याला म्हणतो आपण अमोनियम आयन असं म्हणतो. म्हणजे पहिल्या केसमध्ये याने H प्लस देण्याचं कार्य केलं. म्हणजे पहिल्या केसमध्ये कशासारखा बिहेव केला तो ऍज अ ऍसिड. आता दुसऱ्या केसमध्ये आपण वॉटर घेतलं त्याच्यामध्ये HCl टाकला. आता ज्या वेळेस HCl टाकला त्यावेळेस HCl ने H प्लस दिलाय याला वॉटरला आणि याने वॉटरने H प्लस घेतला. 2 H चे 3 H झाले आणि वर डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आणि राहिला Cl मायनस म्हणजे इथं याने H प्लस घेतला आणि इथं कशासारखं काम केलं ऍज अ बेस सारखं काम केलं. मग इथं आपल्याला क्लिअर झालं की वॉटरचं नेचर ऍसिडिक पण असू शकतं, बेसिक पण असू शकतं, थोडक्यात एम्फोटेरिक असू शकतं. आता पुढे बघा विद्यार्थी. आता पुढे अनेक वेळेस काय होतं की या चॅप्टर मधला जो ओस्टोअल डायल्युशन लॉ आहे तो विद्यार्थी स्किप करतात आणि त्याचं डेरिव्हेशन विचारलं जातं. ठीक आहे. पण तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओस्टवॉल्डने ऍसिड साठी आणि बेस साठी एक लॉ दिला त्यांच्यामध्ये पाणी ऍड करून. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. मग ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? स्ट्रॉंग ऍसिड साठी का नाही? स्ट्रॉंग बेस साठी का नाही? इट इज ऍप्लिकेबल ओनली अँड ओनली फॉर द वीक ऍसिड आणि वीक बेस. समजून घेऊ काय सांगतो. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊया. ठीक आहे. आता आपण कन्सिडर केलाय की वीक ऍसिड आणि एक कन्सिडर केलाय आपण वीक बेस. ओके. आता वीक ऍसिड जो आहे त्याला मी कन्सिडर केला HA आणि वीक बेस जो आहे त्याला कन्सिडर केला आपण BOH. आता याला काय केलं आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर HA ने कशात डिसोसिएट झाला तो H प्लस आणि A मायनस मध्ये. BOH कशामध्ये डिसोसिएट होणार सर? B प्लस आणि OH मायनस मध्ये. आता बघा लक्ष द्या. आता ज्या वेळेस ऍसिड साठी कॉन्स्टंट फाइंड करण्याची गोष्ट आली तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हा असणारे ऍसिड साठी असणारा कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. तर के म्हणजे काय असणार आहे? के म्हणजे असणारे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. त्याचा फॉर्म्युला असतो प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. आता प्रोडक्ट काय काय सर? H प्लस आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं का सर? घेणार आपण. ए मायनस पण प्रोडक्ट आहे म्हणून त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन घेतलं आणि रिएक्टंट मात्र HA म्हणून त्याचे कॉन्सन्ट्रेशन घेतलं. सेम केस इथं आपण ओके सर. आता पुढे समजूया.
म्हणजे इथं आपल्याकडे के ची ही व्हॅल्यू आली आणि इकडे आपल्याकडे केबी ची ही व्हॅल्यू. आता पुढे झालं असं, व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढे अत्यंत महत्वाची गोष्ट सुरू होते. आता हा जो एच होता तो डिसोसिएट तर एच प्लस ए मायनस मध्ये झाला. बीओएच होता तो बी प्लस ओ एच मायनस मध्ये झाला. आता बघा सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित समजून. आता सुरुवातीला हा जो एच ए होता इक्विलिब्रियम असताना तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 होती, बरोबर आहे. परंतु जो हा जेव्हा हळूहळू एच प्लस आणि ए मायनस मध्ये ब्रेकडाऊन व्हायला लागला तेव्हा हा अल्फा तयार झाला, तेव्हा हा अल्फा तयार झाला. परंतु याची मात्रा तर आता हळूहळू कमी व्हायला लागली. कितीने कमी होणार आहे? अल्फाने कमी होणार आहे. म्हणून याच्यातून काय झालं? वजा अल्फा झाला. ठीक आहे. सेम केस इथे रिपीट झाली. सुरुवातीला 1 होता, नंतर अल्फा तयार झाला, नंतर अल्फा तयार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून थोडा कमी अल्फा झाला. आता सर तुम्ही ज्या वेळेस आम्हाला ए सांगितला तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन बद्दल गोष्ट केली होती. त्याच्या अल्फा अल्फा अमाउंट बद्दल तर नव्हती गोष्ट केली. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हवंय. आता एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असणार आहे? तर कॉन्सन्ट्रेशनलाच आपण मोलॅरिटी असं म्हणतो. कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणतो आपण? मोलॅरिटी असं म्हणतो. आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला असतो अमाउंट ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. हा कसला फॉर्म्युला असतो आपला? कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला असतो. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच मला सांगायचंय ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन हवंय तेव्हा अमाऊंट ऑफ सोल्यूटला आपण कशाने डिवाइड करतो? व्हॉल्यूमने. मग इथं प्रत्येकाला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागणार आहे? व्हॉल्यूमने आपल्याला प्रत्येकाला डिवाइड करावं लागणार आहे. मग प्रत्येकाला आपण कशाने डिवाइड केलं? व्हॉल्यूमने डिवाइड केलं. इथपर्यंत गोष्टी होतं. व्हॉल्यूमने डिवाइड केलं होतं. ठीक आहे. आता मला तुम्हीच सांगायचंय आपल्याकडे एच ए चं कॉन्सन्ट्रेशन आलं का 1 मायनस अल्फा अपॉन बी आलं. एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आलं का अल्फा अपॉन बी आलं सर. ए मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आलं का अल्फा अपॉन बी. इकडं सर्वांचं आता आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन मिळालं आहे. आता या कॉन्सन्ट्रेशनची दिलेली व्हॅल्यू आपल्याला सर्व वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायची. ठीक आहे सर. मग आता आपण पुट करूया. आता आपण काय केलं? सर्व व्हॅल्यूज पुट केल्या. आता जसं की आपल्याला माहित झालं की एच चं कॉन्सन्ट्रेशन 1 मायनस अल्फा अपॉन बी, एच प्लसचा अल्फा अपॉन बी आणि ए मायनसचा अल्फा अपॉन बी. मग इकडे एच प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनच्या जागेवर अल्फा अपॉन बी टाकला, अल्फा अपॉन बी टाकला आणि इकडे 1 मायनस अल्फा अपॉन बी टाकला. आता झालं काय समजून? आता अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इथं झालं असं की हा जो अल्फा इंटू अल्फा इज इक्वल टू काय आला? अल्फा स्क्वेअर अपॉन काय आला? बी चा स्क्वेअर अपॉन काय ॲज इट इज 1 मायनस अल्फा अपॉन बी. आता इथं बघायचं झालं तर हा जो बी असणार आणि हा जो बी असणार तो तर कॅन्सल होणार. मग शिल्लक काय राहते? अल्फा स्क्वेअर अपॉन बी इंटू 1 मायनस अल्फा. ठीक आहे. ही व्हॅल्यू आली के ची. मग आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. 1 मायनस अल्फाची जी व्हॅल्यू असते 1 मायनस अल्फाची जी व्हॅल्यू असते ते वीक ऍसिडसाठी आणि वीक बेससाठी इज इक्वल टू 1 असतं. याच्या जागेवर 1 टाकायचं आपल्याकडे काय येणार आहे? के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन बी. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्हॉल्यूम हा जो असतो तो नेहमी कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध असतो किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल. कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतो, व्हॉल्यूम वाढला तर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. म्हणजे इथं मला एवढंच सांगायचंय की व्ही इज इक्वल टू 1 अपॉन सी लिहू शकतो किंवा सी इज इक्वल टू 1 अपॉन व्ही लिहू शकतो. इकडं मी काय करतोय की के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू 1 अपॉन व्ही लिहितो आणि माझ्याकडे काय येतंय मग के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. हे माझ्याकडे एक इक्वेशन आलं. ठीक आहे ना. 1 अपॉन व्ही च्या जागेवर सी टाकलं. मग हा पहिला फॉर्म्युला आपल्याकडे ऑब्टेंड होतो की डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड जो असतो तो डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या स्क्वेअरच्या आणि कॉन्सन्ट्रेशन यांचा प्रोडक्ट असतो. आता सेम केस जर का बोलायची झाली तर आपण केबी साठी करणार, केबी साठी करणार, केबी साठी करणार. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसचा पण फॉर्म्युला आपल्याकडे अल्फा स्क्वेअर येणार. अशा पद्धतीने आपल्याला पोस्ट वॉल डायल्युशन लॉने सांगितलं. ठीक आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे. तिथून तुम्ही जॉईन व्हायचंय. तिथं सर्व नोट्स अवेलेबल आहेत. आता पुढे काही महत्वाचे फॉर्म्युलेज बघायचे. आता पीएचचा फॉर्म्युला मित्रांनो लक्षात ठेवावा लागणार आहे तुम्हाला की पीएच जो असतो तो निगेटिव्ह लॉगॅरिथम
टू द बेस 10 H प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनच्या असतो. म्हणजे जे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन असतं त्याचा निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हणजे पीएच आणि OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनच्या निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हणजे POH. ठीक आहे. जे कुठल्याही ऍसिडिक किंवा बेसिक नेचर असतं ते पीएच आणि पीओएचच्या टर्म्समध्ये रिप्रेझेंट केलं जातं. तिसरा फॉर्म्युला पीएच आणि पीओएच जो असतो त्यांची जी ऍडिशन असते ती इज इक्वल टू 14 असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 पासून तर 7 पर्यंत पीएच हा ऍसिडिक असतो, 7 पासून तर 14 पर्यंत बेसिक असतो आणि 7 एवढा न्यूट्रल असतो. आता पुढे पुढे महत्वाची कन्सेप्ट बघायची आपल्याला हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय? आता बघा, एक अशी रिएक्शन की जेव्हा कटायन, अनायन किंवा दोन्ही आयन्स साल्टचे यांची रिएक्शन आपण पाण्याच्या आयन सोबत करतो, तेव्हा एकतर ऍसिडिटी क्रिएट होते, ऍसिडिक सोल्युशन क्रिएट होतं, एकतर बेसिक किंवा अल्कॅलिनिटी प्रोड्यूस होते किंवा एकतर न्यूट्रल सोल्युशन प्रोड्यूस होतं. तेव्हा या रिएक्शनला आम्ही हायड्रोलिसिस असं म्हणतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय सांगितलं? कटायन, अनायन किंवा दोन्ही आयन जे साल्टचे आहेत ते पाण्याच्या आयन सोबत रिएक्ट करणारे एकतर ऍसिडिक सोल्युशन, एकतर बेसिक सोल्युशन, एकतर न्यूट्रल सोल्युशन क्रिएट करणारे आणि या रिएक्शनला आपण हायड्रोलिसिस असं म्हणणार आहेत. आता पुढे हे जे हायड्रोलिसिस असणार आहे ते 4 प्रकारचं असणार आहे. जसं आपण ऍसिडचं स्ट्रॉंग ऍसिड सांगितलं, स्ट्रॉंग बेस सांगितलं, वीक ऍसिड सांगितलं आणि वीक बेस सांगितलं. त्याच पद्धतीने साल्ट जो असणार आहे, एक तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा, एक तर स्ट्रॉंग बेस वीक ऍसिडचा, एक तर वीक ऍसिड वीक बेसचा असणार, एक तर वीक बेस स्ट्रॉंग ऍसिडचा. हे 4 प्रकारचे साल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. साल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, साल्ट ऑफ वीक स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड, साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस, साल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे. या सर्वांच्या मदतीने हायड्रोलिसिस हे बघायला मिळणार आहे. आता एकदा व्यवस्थित लक्ष द्यायचं सर्वांनी. हे मी इकडे लिहिलंय. आता इथे एक एक्झाम्पल सांगतो मी. NaCl. NaCl जो आहे तो साल्ट आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा. तर कसं? आता बघा NaCl मध्ये काय आहे? Na आहे आणि Cl आहे बरोबर आहे. आता मी तुम्हाला स्ट्रॉंग बेस सांगितलं होतं. स्ट्रॉंग बेस काय होता सर? NaOH आणि स्ट्रॉंग ऍसिड काय होतं? HCl. मग मला तुम्हीच सांगायचंय साल्टची निर्मिती तेव्हा होते जेव्हा एक ऍसिड आणि एक बेस एकमेकांसोबत कंबाईन करतो आणि जेव्हा त्याच्यामधून पाणी बाहेर पडतं म्हणजे हा H आणि हा दुसरा OH बाहेर पडणार आहे, H2O बाहेर पडणार आहे आणि हा Na आणि हा Cl राहिलेला एकमेकांसोबत कंबाईन करणार आहे. आता हा NaCl जो असणार आहे तो साल्ट असणार आहे आणि हा साल्ट असणार आहे हा स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचा असणार आहे. म्हणजे इथं आम्हाला एक गोष्ट कळाली की स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा साल्ट कसा ओळखायचा, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा साल्ट कसा ओळखायचा, वीक ऍसिड आणि वीक बेसचा साल्ट कसा ओळखायचा, स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा साल्ट कसा ओळखायचा या उदाहरणावरून आम्हाला कळलं. आता या बेसिक गोष्टी झाल्या. ठीक आहे. आता महत्वाचा प्रश्न विचारला जाणार आहे की जो वीक ऍसिड असतो आणि वीक बेसचा जो साल्ट असतो तिथे पुन्हा आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन बघायचे असतात. आता वीक ऍसिड आणि वीक बेस जरी तो वीक ऍसिड आणि वीक बेस असला तरी तो 3 प्रकारचं नेचर शो करतो. एकतर ऍसिडिक, एकतर बेसिक आणि एकतर न्यूट्रल. आता सर्वांनी बघायचंय ज्यावेळेस डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड हा याची व्हॅल्यू Kb पेक्षा जास्त असते किंवा Kb ची व्हॅल्यू ही Ka पेक्षा जास्त असते किंवा दोन्हींची व्हॅल्यू जेव्हा समान असते. आता बघा, आता Ka ची व्हॅल्यू जास्त आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली सोल्युशन कुठलं असणार आहे? ऍसिडिक असणार आहे. इकडं सोल्युशन कुठलं असणार आहे? बेसिक असणार आहे आणि इकडं सोल्युशन कुठलं असणार आहे? न्यूट्रल असणार आहे. अशा 3 प्रकारच्या वेगळ्या केसेस आपल्याला वीक ऍसिड आणि वीक बेसच्या साल्ट मध्ये बघायला मिळतात. 1 मार्क प्रश्न आहे. विचारलं जाणार की when Ka is greater than Kb then the nature of the solution is. तुम्ही सांगणार acidic when Kb is greater than the Ka then the solution nature is. तुम्ही सांगणार basic and when both are equal then तुम्ही सांगणार neutral. आता पुढे अत्यंत महत्वाचा आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन यावरती की बफर सोल्युशन म्हणजे आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता हे जे सोल्युशन आहे ते आपण बफर सोल्युशन घेतलंय. इकडं जे काही सोल्युशन घेतलं आहे ते बफर सोल्युशन घेतलं. आता आपण काय करतोय की या बफरच्या सोल्युशन मध्ये थोड्या अमाउंट मध्ये आपण ऍसिड टाकला, बेस टाकला आणि पाणी टाकलं. परंतु हे सर्व होऊन सुद्धा हे जे बफरचं सोल्युशन आहे
त्याच्यामध्ये ऍसिड टाकून देखील ऍसिडिटी प्रोड्यूस होत नाही, बेस टाकून बेसिसिटी प्रोड्यूस होत नाही, पाणी टाकून डायल्युशन बघायला मिळत नाही. म्हणजे हा एवढा शक्तिमान आहे की याच्यावर याचा जो पीएच आहे याच्यावर कसलाच इम्पॅक्ट पडत नाहीये. तेव्हा हे जे सोल्युशन असणार आहे त्याला आम्ही बफर सोल्युशन असं म्हणणार आहे. ह्या वर्षी बफरची डेफिनेशन येणार. आता हा जो बफरचं सोल्युशन असतं ते दोन प्रकारचं असतं. एक तर असतं ऍसिडिक बफर सोल्युशन आणि एक असतं बेसिक बफर. आता ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय असणार आहे लक्ष द्या. आता हा ऍसिडिक आहे म्हटल्यावर कसं लक्षात ठेवणार तुम्ही, ऍसिडिक असून त्याच्यामध्ये वीक ऍसिड असतो, ऍसिडिक असून त्याच्यामध्ये काय असतो वीक ऍसिड. वीक ऍसिड सुरुवातीला लिहायचं, त्याच्यानंतर तुम्हाला साल्ट लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता वीक ऍसिड वर लिहिलं तर खाली पण वीक ऍसिड लिहायचं. आता इकडे काय करत जायचे तुम्हाला अपोजिट वर्ड लिहायचे. ठीक आहे, वीकच्या ऐवजी स्ट्रॉंग लिहिणार, ऍसिडच्या ऐवजी बेस लिहिणार. म्हणजे तर ऍसिडिक बफर सोल्युशन जे असणार आहे ते वीक ऍसिड आणि साल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस यांच्यापासून तयार झालेलं सोल्युशन असणार आहे. आता बेसिक बफर मध्ये सेम केस रिपीट करायची. बेसिक राऊंड सुद्धा वीक बेस असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो साल्ट घेणार इकडे जो घेतला तोच रिपीट करायचा आहे वीक बेस, आणि इकडे विरुद्ध अर्थी शब्द लिहायचे. वीकच्या विरुद्ध स्ट्रॉंग, बेसच्या विरुद्ध ऍसिड. म्हणजे सर वीक बेस आणि जो साल्ट असणार आहे वीक बेसचा आणि स्ट्रॉंग ऍसिडचा यांनी मिळून जे सोल्युशन तयार होणार आहे त्याला बेसिक बफर सोल्युशन असं म्हणणार आहोत. आता ऍसिडिक बफर सोल्युशन साठी एक फॉर्म्युला असणार आहे की pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 साल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे असणार आहे pH साठी, आणि बेसिक बफर सोल्युशन मध्ये फक्त pH च्या जागेवर BOH करायचंय, pKa च्या जागेवर pKb करायचं आणि ऍसिडच्या जागेवर बेस करायचं. आता हे जे दोन्ही फॉर्म्युलेज आहे यांचा शोध हँडरसन आणि हॅसेलबाल्च या दोन सायंटिस्टने लावला. म्हणून या इक्वेशनला हँडरसन हॅसेलबाल्च इक्वेशन असं देखील म्हटलं जातं. आता बफर जे असतं त्याचा वापर कुठे कुठे केला जातो, त्याचं ऍप्लिकेशन काय असतं, तर आपल्या रक्तात एक बफर सोल्युशन सारखं काम करतं. ते ऍसिडिक पण नसतं, ते बेसिक पण नसतं, ते बफर सारखं काम करतं. मग बायोकेमिकल सिस्टीम मध्ये बफरचा वापर आला. ऍग्रीकल्चर मध्ये, जमिनीमध्ये देखील बफरचा यूज किंवा ऍप्लिकेशन बघायला मिळतं. इंडस्ट्रीमध्ये देखील बघायला मिळतात. मेडिसिन, फार्मास्युटिकल कंपनीज मध्ये बघायला मिळतात. मेडिकल केमिस्ट्री मध्ये देखील बघायला मिळतात. बफरचा प्रश्न या वर्षी 2024 बोर्ड एक्झामला येण्याची दाट दाट शक्यता आहे. त्यामुळे याचा अभ्यास एकदम व्यवस्थित करायचा आहे सर्वांनी. पुढे जाऊ आता. आता पुढे पुढे बघायचं झालं तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता पुढे काय बघायचं सर आपल्याला, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे ते आधी बघू. आता सर्वांनी बघायचंय सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो असतो त्याला आपण KSP ने डिनोट करतो. KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता इमॅजिन करायचंय की आपल्याकडे AXBY आहे. आता त्याचं डिसोसिएशन होऊन XA आणि YB तयार झालंय. इथं मी व्यवस्थित पुन्हा लिहितो. आपल्याकडे AX आणि BY आहे. ठीक आहे. आता याचं डिसोसिएशन झालं. X गेला A जवळ, हा Y गेला B जवळ. हे दोन मिळाले. ठीक आहे. आता पुढे काय होतंय लक्ष द्या व्यवस्थित. आता बघायचं झालं तर A जवळ काय होता सर X होता. B जवळ काय होता सर Y होता. ज्या वेळेस तुम्ही चार्ज देणार आहे तेव्हा क्रिस क्रॉस मेथडने द्यायचे किंवा क्रॉस मल्टिप्लाय. आता A ला तुम्ही Y ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, म्हणजे त्याच्या डोक्यावर चार्ज येणार आहे प्लस Y. एकाला प्लस दिला तर दुसऱ्याला मायनस देणार. B ला तुम्ही काय देणार मायनस. म्हणजे या पद्धतीने आपण त्याच्या डोक्यावर चार्ज देऊ शकतो. एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असणार, किंवा आपण याच्या डोक्यावर एक्सपोनंट काय लिहायचे ते आम्हाला कळालं आहे सर. ठीक आहे, हे पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून सांगतोय, व्यवस्थित समजावून घ्या. आपल्याकडे AXBY होता. ठीक आहे, आता याचं काय झालं ब्रेकडाऊन झालं. आपल्याला काय मिळाला, एक XA मिळाला आणि एक YB मिळाला. बरोबर आहे, XA मिळाला आणि YB मिळाला. आता A जवळ काय होता X, B जवळ काय होता Y होता. ठीक आहे, इकडे काय करायचं आपल्याला क्रिस क्रॉस मेथडने मल्टिप्लाय करायचं. आता A जवळ Y जाणार आहे म्हटल्यावर एकावर प्लस Y येणार आहे. B जवळ X जाणार आहे म्हटल्यावर त्याच्या डोक्यावर मायनस X येणार. आणि अशा पद्धतीने डिसोसिएशन किंवा ब्रेकडाऊन होणार आहे. मग आता बघा, मग इथं हा जो प्रोडक्ट असणार आहे, हा जो प्रोडक्ट असणार आहे याच्यामध्ये
हा जो प्रोडक्ट असणार आहे याच्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट आयन्स आहेत, ते कन्स्टिट्यूएंट आयन्स आहेत त्यांची जी पॉवर आहे, त्यांच्या डोक्यावर जी पॉवर आहे, ती त्याच्यामध्ये असणाऱ्या कोइफिशिएंट एवढीच आहे आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आहे आणि हा जो प्रोडक्ट सर्व ऑब्टेंड होते त्याला सोलिबिलिटी प्रोडक्ट असं म्हटलं जाणार. नाही का? पुन्हा एकदा समजावून घ्या, सर्वांना कळणार. आता एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, की हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा प्रोडक्टवर डिपेंड करतोय. ठीक आहे ना? आता प्रोडक्ट ऑफ आता काय नेमकं समजून घ्या. कुठल्याही सॅच्युरेटेड सोल्युशन जे स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे. स्पॅरिंगली म्हणजे काय? थोड्या प्रमाणामध्ये सोल्युबल साल्ट आहे. तेव्हा त्याचा जो इक्विलिब्रियमचा जो प्रोडक्ट असतो तो कॉन्सन्ट्रेशनचा असतो. दिसतंय ना इथं हा जो प्रोडक्ट आहे तो कॉन्सन्ट्रेशनचा आहे. आणि हे जे आयन्स आहे ना हा ए प्लस वाय हा बी मायनस वाय यांचा तो प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना? ऑफ द कन्स्टिट्यूएंट आयन्स आणि त्यांच्या डोक्यावर जी पॉवर आहे प्लस वाय आणि मायनस एक्स ही आपण त्यांच्या डोक्यावर लिहिलेली पॉवर आहे आणि ती कुठली असणार आहे, कुठली लिहिणार आहे आपण? तर त्याच्यामध्ये असणारा हा जो कोइफिशियंट आहे त्याच्या अनुसार आपण ती पॉवर लिहिणार आहे आणि हे सर्व एका पर्टिक्युलर तापमानात होणार आहे आणि त्यावर ऑब्टेन झालेला जो प्रोडक्ट असणार आहे त्याला आम्ही सोलिबिलिटी प्रोडक्ट असं देखील म्हणणार आहे. डेफिनेशन येण्याची शक्यता आहे. आता पुढे नीट JEE ला काय विचारलं जातं तेवढं समजून घ्यायचं. आता अनेक वेळेस काय होतं विद्यार्थ्यांनो, की KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि S म्हणजे सोल्युबिलिटी यांचं रिलेशन अनेक वेळेस विचारलं जातं. तर कसं लक्षात? माझ्यासोबत सर्वांनी रिपीट करायचं, की KSP इज इक्वल टू x की पॉवर x, y की पॉवर y, S की पॉवर x प्लस y. वन्स अगेन करा. SP इज इक्वल टू x की पॉवर x, y की पॉवर y, S की पॉवर x प्लस y. हे इक्वेशन असणार आहे KSPचं आणि S. तर नेमकं काय असतं बघा. आता इमॅजिन करा आपल्याकडे AgBr आहे. AgBrचं ब्रेकडाउन झालं Ag प्लस 1 Br मायनस 1 मध्ये. PbI2 होतं त्याचं ब्रेकडाउन झालं Pb प्लस 2 आणि 2I मध्ये. आता इकडं ही जी त्याच्या बाजूला असणारा हा जो पॉवर असणार आहे हा पहिला असणार आहे x आणि दुसरा असणार आहे y. हा पहिला असणार आहे x आणि दुसरा असणार आहे y. मग आपण काय केलं बघा. आता आपल्याला इकडे KSP आणि S चं रिलेशन फाइंड करायचं म्हटल्यावर x की पॉवर x, y की पॉवर y, S की पॉवर x प्लस y. ठीक आहे सर. आता x ची व्हॅल्यू काय आली 1, 1 की पॉवर 1 डॉट y ची पॉवर काय आली 1 की पॉवर 1, S की पॉवर 1 प्लस 1 म्हणजे KSP इज इक्वल टू काय येणार सर 1 इंटू 1 सर्व 1 होणार आहे. मग KSP इज इक्वल टू S की पॉवर 1 प्लस 1 काय होणार आहे 2 म्हणजे KSP इज इक्वल टू S की पॉवर 2 आलं. आता पुढे PbI2 च्या केसमध्ये x ची पॉवर x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 2 आहे. मग KSP इज इक्वल टू काय करणार पुन्हा x की पॉवर x, y की पॉवर y, S की पॉवर x प्लस y. ठीक आहे. आता x किती होता 1 की पॉवर 1, 2 की पॉवर y किती 2 की पॉवर 2, S की पॉवर काय करणार 1 प्लस 2, 2 चा वर्ग 4 होणार सर. S चा काय होणार आहे क्यूब होणार. म्हणजे KSB इज इक्वल टू काय आलं 4S चा क्यूब आला. ठीक आहे. आता अशा पद्धतीने हेच प्रश्न तुमच्या CET ला, NET ला, JEE सारख्या एक्झामला रिपीट होतात. आता हे झालं सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन. आता पुढे कॉमन आयन इफेक्ट बघायचा अत्यंत सोपं आहे. आता कॉमन आयन इफेक्ट काय सांगतो बघ. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो की एकदम शक्तिशाली असतो. ठीक आहे. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता ज्या वेळेस वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये असणारा आयन जो असतो आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये असणारा आयन जो असतो ते जर का दोन्ही सारखे राहिले त्यांच्यामधले आयन कॉमन राहिले तेव्हा हा जो वीक इलेक्ट्रोलाइट असतो त्याचं जे आयन्स मध्ये बनण्याचं रूपांतर होणार आहे किंवा आयन्स बनण्याची विधी आहे ती कमी प्रमाणामध्ये होणार आहे किंवा सप्रेस होणार आहे आणि त्याला कारणीभूत असणारे इफेक्टला आपण कॉमन आयन इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे ना. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या प्रेझेन्स मध्ये वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये असणारे कॉमन आयनचं आयोनायझेशन ज्या इफेक्टमुळे सप्रेस होतं त्याला कॉमन आयन इफेक्ट असं देखील म्हटलं जातं. आता अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण आयोनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टरचा जवळपास 35 ते 50 मिनिटांमध्ये पूर्ण डीप रिव्हिजन घेतली आहे. मी तुम्हाला इकडं खात्री देऊ शकतो की 16 चॅप्टर्स तुम्ही व्यवस्थित केले तर 100% बेस्ट पैकी बेस्ट रिझल्ट येण्याची शक्यता असणार आहे. फक्त
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तुम्ही जितक्या डेडिकेशनने अभ्यास करणार आहे, तितका चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, अजून पण वेळ गेली का? बिलकुल नाही. नेहमी स्वतःला सांगायचं, की शर्यत अजून संपलेली नाही. शर्यत अजून संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलेलो नाही. ही गोष्ट नेहमी स्वतःला सांगायची आणि पुढे जायचं. व्यवस्थित अभ्यास करा आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही तुमचं करा. हे 1000% माझं कार्य करणार. तिथं आपण थांबूया. बेस्ट